जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही महत्त्वाची शिक्षक पद भरती संदर्भात बघा 2017ची भरती संदर्भात ज्या 50% जे मागासवर्गीयचं सध्या कपात केलेल्या जागा होत्या, तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचा आयुक्त स्तरावरनं जे काही शिक्षण विभाग आहे मंत्रालयाला, तर त्या ठिकाणी बघा जो 50% कपात झालेली होती, तर त्या संदर्भात प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती जी 2017मध्ये या ठिकाणी बघा सुरुवात झाली होती, तर 2017मध्ये जवळपास या ठिकाणी 50% शिक्षक भरती सध्या करण्यात आली होती आणि जे 50% जे होते ते मागासवर्गीयांच्या ज्या जागा सध्या कपात करण्यात आल्या होत्या, तर त्यासाठी बघा जवळपास 16 ते 17 जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी कपात करण्यात आल्या होत्या आणि त्या जागाचा जर अंदाज जर घेतला तर जवळपास 2500 ते 3000 पर्यंत बघा जागा आहे 50% कपातच्या, तर एवढ्या जागा सध्या कपात ह्या झालेल्या होत्या। तर यदा कदाचित एवढ्या जागांची सध्याच्या प्रस्तावामध्ये दाट शक्यता आहे आणि जी 2017च्या सध्या जी भरती आहे, तर ती भरतीचं या ठिकाणी बघा जी यादी होती मागची यादी, तर ती यादी निवड यादी संदर्भात जे काही कोर्ट केस सध्या सुरू असल्यामुळे ती सध्या प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात जे काही 25 तारखेला न्यूज बुलेटिन आली होती, तर त्यामध्ये जे काही सिव्हिल ॲप्लिकेशन सध्या शासनाच्या वतीने कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे आणि ते सादर केल्यानंतर पुढील जी कार्यवाही 2017 संदर्भात शिक्षक भरतीची तर ती देखील होणार आहे। तरी देखील ह्या ठिकाणी बघा 2017 जे उमेदवार होते, तर त्यांच्यासाठी दिलासादायक जी बाब आहे तर ही म्हणता येईल आणि एक महत्त्वाची गुड न्यूज ह्या ठिकाणी बघा म्हणता येईल, कारण जे का 50% जी पद कपात झालेली होती, तर त्या संदर्भात बघा वेळोवेळी पाठपुरावा जे काही 2017चे अभियोग्यताधारक होते, तर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून महत्त्वाचा या ठिकाणी बघा जो काही शासनाकडे प्रस्ताव जो होता, तर त्या सादर करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी बुलेटिनमध्ये देखील माननीय जे आयुक्त महोदय आहे, तर त्यांनी देखील ह्या ठिकाणी बघा खुलासा केलेला आहे। तर ह्या बुलेटिनमध्ये काय म्हणण्यात आलं आहे की शिक्षक पद भरती 2017साठी सन 2019मध्ये जाहिरात दिलेल्यांपैकी जिल्हा परिषदेच्या 50% रिक्त भरतीची कार्यवाही झाली आहे। या पदभरतीत वेळी या ठिकाणी बघा राखून ठेवण्यात आलेल्या 50% जागांबाबत शासनाकडील पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आलेली आहे। यावर शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे। तर अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक या ठिकाणी बघा बाब आहे, कारण 2017मध्ये बरेच जे उमेदवार होते, तर ते उमेदवारांचं ज्यांचं 4 ते 5 मार्कापर्यंत या ठिकाणी बघा मेरिटने सध्या राहून गेले होते, कारण त्यांच्या जे मागास प्रवर्गीयच्या ज्या जागा होत्या, तर त्या कपात झाल्यामुळे त्या ठिकाणी मेरिट जी होती ती हाय लागलेली होती। तर यदा कदाचित ह्या ठिकाणी बघा सध्या तरी शासनाकडे महत्त्वाचं 50% जागा कपाती संदर्भात प्रस्ताव जो आहे आणि माहिती या ठिकाणी सादर करण्यात आली आहे आणि सध्या शासन स्तरावरनं जो निर्णय येईल त्या संदर्भात, तर त्या निर्णयाला अधीन धरून पुढील जी 2017 संदर्भात या ठिकाणी बघा कार्यवाही करण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी 2017मधील जे उमेदवार सध्या होते, मग जे उमेदवार सध्या 2-4 मार्कांनी राहून गेले होते, तर अशा उमेदवारांसाठी गुड न्यूज असणार आहे आणि त्यांना बघा पुढे त्यांच्या भरतीमध्ये प्रक्रिया होऊन त्यांची लागण्याची दाट शक्यता आहे। तर 2017च्या शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक आणि अत्यंत म्हणजे IMP सध्या ही बुलेटिन असणार आहे। त्याच्यामध्ये जे काही आताची भरती आहे 2022 संदर्भात, तर 2022ची जी भरती आहे, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला माहिती आहे का 80% जी पदभरतीला सध्या मान्यता मिळाली होती, मग त्याच्यामध्ये आपल्याला 10% जी काही पदकपात आहे, तर ती देखील या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येत आहे। मग ही 10% जी 2022ची भरती आहे म्हणजे चालू भरती, तर ही जी 2022ची भरती 10% जी कपात असेल पद, त्यानंतर संपूर्ण भरती झाल्यानंतर रिक्त पदं असेल, असे जे महत्त्वाचे जे पदं आहे, तर ते टप्पा 2मध्ये आपल्याला पाहायला हे ठिकाणी बघा मिळू शकतात। तर दोघीकडे आपल्याला माहिती आहे का आताची काही 2017मध्ये 50% कपात झालेली आहे आणि सध्या तरी 2022मध्ये 10% कपात झाली आहे। एकंदरीत ही जी पदसंख्या जर बघितली तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी देखील पुढे जी काही भरतीची प्रक्रिया होणार आहे, तर त्या संदर्भात बघा वेळोवेळी जी बुलेटिन आहे, तर त्या बुलेटिन संदर्भात या ठिकाणी बघा माहिती आपल्यापर्यंत पुरवण्यात येणार आहे। तसंच जे काही महत्त्वाचे जे काही मुद्दे असेल, तर त्या मुद्द्यासंदर्भात बघा महत्त्वाचं जे माहिती असेल, तर ती माहिती आपल्याला एकंदरीत न्यूज बुलेटिनमध्येच ऑथेंटिक या ठिकाणी समजण्यात यावी। तसंच बघा भरती प्रक्रिया संदर्भात जे काही खोडसाळपणा सध्या सुरू आहे, म्हणजे ज्या वेगवेगळ्या माहिती अफवा सध्या फिरत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जे अभियोक्ताधारक आहे ते निराश अवस्थेमध्ये आपल्याला सध्या दिसून येत आहे। शिक्षक भरती या ठिकाणी बघा वेळोवेळी रखडल्यामुळे सध्या तरी संभ्रम अवस्था किंवा निराश अवस्था या ठिकाणी पासून आपल्याला सावधान राहण्यासंदर्भात देखील सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। तर आपल्याला माहिती आहे
काही महत्त्वाचं 50% मध्ये देखील बरेचसे उमेदवार लागणार, म्हणजे जवळपास 2500 ते 3000 पर्यंत ज्या वेकन्सी असणार आहे तर त्या ह्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात अशी आपल्याला येत आहे। तर अशी एक महत्त्वाची न्यूज बुलेटिन होती। तसंच बघा जे काही आपले शालेय शिक्षणाच्या प्रधान सचिव जे होते तर त्या प्रधान सचिवांच्या ह्या ठिकाणी बघा स्थळी IA कुंदन सर ह्या ठिकाणी बघा त्यांची सध्या नियुक्ती झालेली आहे। तर ही जी आहे आजची जी महत्त्वाची बातमी आहे लोकमतमध्ये सध्या आलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे आपले प्रधान सचिव जे होते शालेय शिक्षण विभागाचे रणजित सिंग देओल सर होते, तर यांची बदली सध्या ह्या ठिकाणी बघा झालेली आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी। आणि त्यांच्या जागी जे सचिव आहे राज्य बाल हक्क आयोगाचे जे होते सचिव तर ते अंशु सिन्हा यांची बदली सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव व विशेष चौकशी अधिकारी या पदावर झालेली आहे। आणि जे नवीन जे आपले सध्या शालेय शिक्षणाच्या पदी जे प्रधान सचिव सध्या आलेले आहे तर ते आहे या ठिकाणी IA कुंदन सर यांची सध्या नियुक्ती झालेली आहे असं लोकमत पेपरमध्ये सध्याची बातमी आहे। तसंच बघा जी काही पेसा शिक्षक भरती संदर्भात किंवा पेसा याचिकेसंदर्भात जी काही सध्या सुनावणी होती तर त्या सुनावणी संदर्भात सध्या महत्त्वाची सुनावणी झाली नाही। आणि त्या ठिकाणी बघा 2 दिवसानंतर जो महत्त्वाचं पुढचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर ते आहे 7/5/2024 सध्या पेसा भरती संदर्भात सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे जी 23-24 जी सुनावणी होती तर ती सुनावणी बघा महत्त्वाचं जे काही संवैधानिक बेंच ठिकाणी सुनावणी असल्यामुळे त्या ठिकाणी एक दुसरी केस 901 नंबरची केस सध्या होत असल्यामुळे त्या ठिकाणी सध्याची सुनावणी ही आपली झालेली नाही। तर जी पुढील सुनावणी असणार आहे ती 7/5/2024 संदर्भात सुनावणी असणार आहे। तर ह्या देखील सुनावणी झाली तर पेसा भरती संदर्भात या ठिकाणी योग्य जो काही निर्णय असेल तर तो ह्या ठिकाणी बघा लागू शकतो। आणि जी शिक्षक भरती सध्या सुरू आहे तर ह्या शिक्षक भरतीमध्ये पेसा शिक्षक भरतीचं देखील या ठिकाणी पुढे बघा प्रोसेस ही होऊ शकते, पण शेवटी जो काही निर्णय असेल तो कोर्टाच्या अधीनच राहून असेल तर या ठिकाणी सुनावणी होणे किंवा मध्यस्थी मार्ग निघणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। तर अशा संदर्भात अशा ज्या महत्त्वाच्या 3 सध्या अपडेट होत्या तर त्या 3 अपडेट आहे। तर निश्चित राहा 2017 संदर्भात जे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज बुलेटिन होती। त्यांचे जे डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंट देखील या ठिकाणी बघा तयार करून ठेवा, जेणेकरून जर प्रोसेस सुरू झाली तर ह्या ठिकाणी तुमची जर 2017 मध्ये जे डॉक्युमेंट होते त्या संदर्भात सेल्फ सर्टिफाय संदर्भात फॉर्म असेल, ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर त्या संदर्भात बघा जे काही त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं रेडी करून ठेवा, जेणेकरून तुमचा जर नंबर लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हेरिफिकेशन संदर्भात कोणत्याही अडचणी येणार नाही। तर अशी एक महत्त्वाची सध्या अपडेट आहे। आता प्रस्ताव तर या ठिकाणी सादर झाला आहे, तर वेळोवेळी या ठिकाणी शासनाचा जो निर्णय असेल तर तो निर्णय आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी न्यूज बुलेटिनमध्ये माहितीच पडेल। तर आशा करूया या ठिकाणी सकारात्मक जी काही बाब असेल तर ती सकारात्मक बाब घडो आणि उर्वरित ज्या शिक्षक भरती आहे त्याला देखील हिरवा कंदील आपल्याला लागो। तर अशी महत्त्वाची अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।